या तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अंक भरायचे आहेत। येथे विद्यार्थ्यांनी फक्त उत्तराच्या ठिकाणी आणि हातच्याच्या ठिकाणी बेरीज करून अंक भरायचे आहेत। येथे विद्यार्थ्यांना 0 ते 9 अंकाचा एक सेट याप्रमाणे प्रत्येक ग्रुपला 3 सेट दिलेले आहेत। त्यानंतर आता विद्यार्थी हे अंकाचे सेट फळ्यावरील उदाहरणांची बेरीज करून उत्तराच्या ठिकाणी आणि हातच्याच्या ठिकाणी ठेवणार आहेत। तर फळ्यावरती 7 उदाहरणे दिलेली आहेत। तर जो ग्रुप लवकरात लवकर उदाहरणे सोडवेल जास्तीत जास्त जो ग्रुप लवकरात लवकर बरोबर उदाहरणे सोडवेल तो ग्रुप जिंकणार आहे। इथली बेरीज करून घ्या, इथे बेरीज करून घ्या, बोटाने बेरीज करून घ्या। एक कुठे लागेल 4 5 7 8 9 10 या प्रकारे विद्यार्थ्यांनी पहिले उदाहरण चार्टवरती सोडवलेले आहे। आता दोन्ही ग्रुपला एक मार्क दिला जाईल।
हे दोन झालं सर शेवटीचं तर अशा प्रकारे ग्रुप ए 7 उदाहरणे बरोबर सोडवलेली आहेत आणि ग्रुप ए जिंकलेला आहे. मजेदार माध्यमाने आपण विद्यार्थ्यांना बेरीज हा घटक लवकरात लवकर शिकू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी या प्रकारे मोठी बेरीज लवकरात लवकर करतात आणि जास्तीत जास्त उदाहरणे कमी वेळेमध्ये सोडवतात आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला बेरीज करता येत नसेल तर ते दुसऱ्या मुलांना विचारून घेतात आणि त्यांनाही हे बेरजेचे उदाहरण सोडवता येते. आता आपण विद्यार्थ्यांना खेळाद्वारे एकक दशक शतक ही संकल्पना शिकवणार आहोत. आता यासाठी आपण जमिनीवर 3 चौकोन आखलेले आहेत. एक आहे एककचा, दुसरा आहे दशकचा आणि तिसरा आहे शतकचा. त्यानंतर इथे एक मुलगा बसलेला आहे. हा मुलगा विद्यार्थ्यांना या मुलाकडे 0 ते 9 अंक दिलेले आहेत. तर तो मुलगा कोणतेही 3 अंक या मुलांना देणार आहे. त्या 3 अंकापासून विद्यार्थ्याकडे 0 ते 9 या अंकाचे कार्ड दिलेले आहे. तर हा विद्यार्थी या कार्डापैकी कोणतेही 3 अंक या विद्यार्थ्यांना देणार आहे आणि त्या अंकापासून आपण कोणतीही एक 3 अंकी संख्या सांगायची आहे आणि ती 3 अंकी संख्या आपण फळ्यावर पण लिहायची आहे. जेव्हा आपण ती 3 अंकी संख्या फळ्यावर लिहू तेव्हा ते विद्यार्थी त्यांच्या हातातील अंकातील स्थानाप्रमाणे एकक दशक शतक या चौकोनात ते उभे राहणार आहे. सहाशे तेरा
हमारे एक तर आता फळ्यावर 253 ही संख्या लिहिलेली आहे. मुलांनी आपल्या एकक दशक शतक या स्थानानुसार आपापल्या जागेवर जाऊन उभा राहायचे आहे. तर इथे एकच स्थान 3 आहे. विद्यार्थी एकच स्थानी उभा राहिलेला आहे. फळ्यावर दशक स्थानी 5 आहे आणि हा विद्यार्थी दशक स्थानी येऊन उभा राहिलेला आहे. फळ्यावर शतक स्थानी 2 आहे आणि हा विद्यार्थी शतक स्थानी येऊन उभा राहिलेला आहे. प्रकारे या खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान या स्थानांची ओळख चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो. तर फळ्यावर 967 ही संख्या लिहिलेली आहे आणि विद्यार्थी बरोबर एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी आलेले आहे. तर आपण फळ्यावरच्या संख्या बदलूया. विद्यार्थी बरोबर एकक, दशक आणि शतक स्थानी उभे राहिले आहेत. आपण विद्यार्थ्यांना एकक, दशक आणि शतक स्थानाचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत करून देऊ शकतो. आता आपण विद्यार्थ्यांना चढता उतरता क्रम हा भाग खेळाद्वारे शिकवणार आहोत. त्यासाठी इथं 2 चौकोन बनवलेले आहेत. इकडे आहे उतरता क्रम आणि इकडे आहे चढता क्रम. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 3-3 अंक, प्रत्येक विद्यार्थ्याला एक संख्या दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण चढता किंवा उतरता या क्रमापैकी एक क्रम सांगणार आहोत. त्यानंतर आपण जर समजा विद्यार्थ्यांना उतरता क्रम सांगितला तर सर्वात मोठी संख्या असलेला मुलगा इथं उभा राहणार आहे. त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्येवाला मुलगा इथं उभा राहणार आहे आणि सर्वात लहान संख्येवाला मुलगा इथं उभा राहणार आहे. विद्यार्थी उतरत्या क्रमानुसार या 3 चौकोनामध्ये उभे राहणार आहेत. त्यानंतर आपण जर विद्यार्थ्यांना चढता क्रम सांगितला तर सर्वात लहान संख्येवाला मुलगा इथं उभा राहणार आहे. त्यापेक्षा मोठी संख्या असलेला मुलगा या चौकोनात उभा राहणार आहे आणि सर्वात मोठी संख्या असलेला मुलगा या चौकोनात उभा राहणार आहे. तर मी आता मुलांना क्रम सांगणार आहे. चढता क्रम, चढता क्रम, उतरता क्रम, आता मुलांना संख्या बदलून घ्यायची आहे. संख्या बदलून घ्या.